आज आपण वाळवंट रेसिपीजमध्ये उपवासाचे सांडगे बनवतोय। हे सांडगे कढईत गेल्याबरोबर अगदी दुपटीने फुलतात, खुसखुशीत बनवून तयार होतात। खूप सोपे आहेत बनवायला, अगदी झटपट हे बनवून तयार होतात। ना साबुदाणा चकली बनवायची, ना कुठल्या पद्धतीचे पापड बनवायचे, अगदी झटकीपट हे सांडगे बनवून तयार होतात। त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे, म्हणूनच व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता खुसखुशीत साबुदाणा सांडगे रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत। आता या साबुदाणे भिजवण्यासाठी आपल्याला अगदी कडकडीत गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे साबुदाणे अगदी पटकन आणि मऊ असे भिजले जातात। तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही हे साबुदाणे रात्रभर असे गरम पाण्यामध्ये भिजत घालून घ्या, किंवा मग खूप कमी वेळ असेल, कमी वेळामध्ये तुम्हाला हे सांडगे बनवायचे आहेत, 3 ते 4 तास असेच हे साबुदाणे पाण्यामध्ये भिजत ठेवले तरी पण चालणार आहे। थोडंसं हे चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि असंच हे बाजूला 2 ते 3 तासांसाठी झाकून बाजूला ठेवून देऊयात। 4 तासानंतर इथे मी 4 असे मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। जुनाच बटाटा इथे मी वापरलेला आहे। अशा जुन्या बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर असतं आणि पाणी कमी प्रमाणामध्ये असतं। नवीन बटाट्यामध्ये पाणी खूप जास्त असतं आणि स्टार्च कमी असतं, त्यामुळे कधीही साबुदाण्याचे हे पापड बनवताना यामध्ये जेव्हा बटाटा घालतो आपण, तर त्यावेळेला शक्यतो जुनाच बटाटा वापरायचा आहे। आता हे बटाटे आपल्याला अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत, किंवा मग तुम्ही स्मॅशरच्या मदतीने स्मॅश करून सुद्धा घ्या। पण लक्षात ठेवायचे की त्यामध्ये बटाट्याची गुठळी वगैरे राहता कामा नये। चला तर सर्वच बटाटे इथे किसून घेऊयात। बटाटे तर किसून झालेले आहेत। आता जो काही साबुदाणा आपण भिजत घातला होता, तर तो सुद्धा हातांनी मोकळा करून घेऊयात। साबुदाणे असे चांगले भिजले ना, म्हणजे काय होतं ना की ज्यावेळेस आपण त्याचे पापड किंवा सांडगे तळतो ना, तर साबुदाणे कचकच लागत नाही किंवा कच्चे असे राहत नाहीत। त्यामुळेच अगदी हातांनी भुगा होतोय किंवा साबुदाणे दाबले जात आहेत, अशाच प्रकारे आपल्याला इथे साबुदाणे भिजत घालून घ्यायचे आहेत। जर का साबुदाणे व्यवस्थित भिजले नाही तर मात्र साबुदाण्याचे सांडगे जे आहेत ते कडक देखील होऊ शकतात। तर इथे एवढी टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे। त्यामुळेच इथे मी सकाळी सकाळी उठल्याबरोबरच अगदी गरम पाण्यामध्ये हे साबुदाणे भिजत घातले आणि 4 ते 5 तासानंतर इथे मी हे सांडगे बनवायला घेतलेले आहेत। म्हणजे जवळजवळ सकाळी 6:30च्या दरम्यान मी हे साबुदाणे भिजत घातले आणि 11च्या जवळपास इथे मी हे सांडगे करायला घेतलेले आहेत। तर चांगले साबुदाणे भिजत घालून घ्या, इथेच एवढंच मला सांगायचं आहे। त्यानंतर आपण जे बटाटे किसून घेतले होते सर्वच, तर ते या साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे। चवीपुरतं मीठही घालायचं आहे। तुम्हाला जर का हे सांडगे तिखट बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट देखील घालू शकता, किंवा मग लाल मिरची जी असते सुकलेली, तर ती सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घालू शकता तुमच्या आवडीनुसार। पण इथे मी अगदी पांढरे शुभ्र हे सांडगे बनवणार आहे, त्यामुळे इथे मी कोणत्याच प्रकारची मिरची घातली नाही आहे। सर्वच अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मीठ लागलं जाईल असं आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे सांडग्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे। बघा आहे की नाही किती सोपी कृती। मस्त सोपे असे हे सांडगे बनवून तयार होतात, झटकीपट होतात आणि भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही एकदा बनवल्यानंतर वर्ष ते 2 वर्ष अगदी हवाबंद डब्यामध्ये हे आरामशीर टिकतात। अजिबात खराब वगैरे होत नाहीत। मस्त खुसखुशीत असे हे सांडगे बनवून तयार होतात। अजूनही तुम्ही जर काही सांडगे रेसिपी बनवली नसेल तर जरूर ट्राय करा। आता इथे मोठ्या ताटामध्येच मी हे सांडगे घालून घेणार आहे, कारण माझ्या घरामध्ये खूप कमी वेळाकरता ऊन येतं आणि ताटं जर का बाहेर ठेवली ना उन्हात सुकवायला, तर ते पटकन पापड किंवा काही पदार्थ असेल वाळवणाचा तो सुकला जातो। म्हणून इथे मी ताटामध्येच केलेलं आहे सांडगे। पण तुमच्याकडे जर काय ना ऊन असेल ना अवेलेबल, तर साडीवरती किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती सुद्धा तुम्ही हे सांडगे घालून घेऊ शकता। असे ताटं जर का बाहेर गॅलरीमध्ये ठेवले ना, तर ते झाकून ठेवण्यास सुद्धा खूप सोपं होऊन जातं। तर थोड्या वेळाने ना मी यावरती अगदी पातळ स्कार्फ असतं ना आपलं, तर तेच मी यावरती अंथरून घेतलेलं आहे, म्हणजे काही धूळ वगैरे सुद्धा उडत नाही। पुढचे 2 ते 3 दिवस हे सांडगे असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे, कारण हा पदार्थ आपल्याला वर्ष ते 2 वर्ष टिकवायचा असतो। आणि ऊन दिल्याने काय होतं ना की अगदी छान हे पदार्थ वाळले देखील जातात। मस्त असे आपले इथे सांडगे वाळवून तयार झालेले आहेत। चला तर लगेच तळून सुद्धा बघूयात। तर इथे मी कढईमध्ये लोखंडी कढईच ठेवलेली आहे बरं का गॅसवरती, कारण लोखंडी कढई ना खूप कमी तेलकट होऊन जाते आणि स्टीलची वगैरे जर का वापरली ना तर ती खूप जास्त लालसर होते आणि करपून जाते कढई। त्यामुळे इथे मी शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करते तळण्यासाठी।
तर कडकडीत थोडंसं गरम करायचं तेल, खूप जास्तही तापवायचं नाही. असं केल्यामुळे काय होईल की आपले सांडगे कढईमध्ये गेल्याबरोबरच करपून जातील. तर असं करायचं नाही. थोडंसं मध्यम गॅस करायचा. जर का वाटलं खूप जास्त कडक झालं आहे तेल, तर थोडासा गॅस कमी करायचा आणि अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी आतपर्यंत हे व्यवस्थित खुसखुशीत तळले जातात. लगेचच कढईच्या बाहेर काढायची घाई करायची नाही. दुपटीने असे हे सांडगे इथे फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकताय. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. मस्त असे खरपूस आणि खुसखुशीत असे हे सांडगे बनवून तयार होतात. तुम्ही आजपर्यंत जर का कधी हे सांडगे रेसिपी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा, खूप छान होतात. गरम गरम हे सांडगे लगेचच खायचे नाहीत, कारण थोडेसे थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर अगदी खुसखुशीत हे सांडगे इथे बनवून तयार होतात. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचसोबतच बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. सांडग्यांना रंग तर पहा ना, काय मस्त पांढरा शुभ्र असा आलेला आहे. अजिबात काळे वगैरे पडलेले नाही आहेत. मस्त दुप्पट तिप्पट असे हे सांडगे इथे फुललेले आहेत आणि झटकीपट बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही असे छान छान रेसिपीज पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशाच मस्त अशा नवीन एका वाळवण रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.